साप बघा मेलेला वाटत पडलेला आहे, त्याच्यामुळे असं घाण वगैरे काय वाटून नाही घ्यायची, काय नसतं, हे चांगलं असतं खूप. इतका छान सुगंध ह्याचा घरभर, खूप छान. आता पुदिना कसा लावला ते वर पाणी घ्यायचं आणि ते तसं टाकून ठेवायचं. ह्याच्यापेक्षा मोठी वेल तुटले का आहे ती. सकाळी सकाळी आम्ही चालायला निघालोय, म्हणजे फारसं असं लांब नाही, आपल्या घराजवळच आलोय. आणि हे बघा, हे आजूबाजूला जंगल बघा कसं वाढलंय, रान सगळं असं हिरवगार होतं अगोदर, आणि आता हळूहळू ते सुकं होत चाललंय. हे गवत बघा कसं दिसतंय पिवळं पडलेलं. आता काही दिवसांनी हे गवत आहे ना मरून जाईल, टाईम संपला त्या गवताचा. आणि वर आभाळात पक्षी बघा कसे उडत आहेत. आणि ही बघा हातामध्ये पिशवी कुणालच्या बाबांच्या, म्हणजे चालायला निघालोच आहोत तर शेण पण आम्ही जमा करणार, म्हणजे आपल्याला झाडांसाठी वगैरे उपयोगी पडेल ना ह्याच्यासाठी. असं रस्त्याने पडलेलं असतं ना, ते उचलत जायचं. आणि हा बघा काय साप बघा मेलेला वाटत पडलेला आहे. मला असं अगोदर वाटलं की दोरी आहे, म्हणून मी खाली वाकायला गेली, बघितलं तर साप आहे बाबा. हां, पिल्लू छोटासा ना, गाडीवर गेली असेल त्याच्यावरनं. हे बघा, हे असं गुरांचं शेण असतं ना पडलेलं, ते आम्ही जमा करतो. आणि आता इथे बघा, हे मला रोपटं दिसलं ना, हे टाकळा असतं ना, टाकळाची भाजी, त्याचं बघा कसं झाड झालं आहे. ही काठी बघा किती अशी जाडजूड झालेली आहे. आणि ह्या टाकळ्याच्या रोपाला पण फुलं येतात पिवळ्या रंगाची. आता इतकी अशी जाडजूड झालेली आहे, म्हणजे ह्याच्यावर मला वाटतं गाडीसुद्धा गेली असेल, कारण टायरचे ना निशाण दिसतात इथे. तरी पण हे बघा असं उभा आहे छान प्रकारे, आणि त्याला पाला पण आहे. बघ ना, ही भाजी आहे ना छान, तिथे पण आहे. तर शेण कसं मातीमध्ये असलं ना की त्याला वाळवी पण लागते जमिनीवर ठेवल्यानंतर, त्याच्यामुळे ठेवताना पण ना काळजी घ्यावी लागते. आता वाळवी पकडलं की सगळं मग ते वाया जातं, मग असं आहे ते. आणि हा बघा, हा आपल्या घराजवळचा आजूबाजूचा असा परिसर आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज बघा स्वेटर घातलेला आहे, मी पण स्वेटर घातलेला आहे. इतकी थंडी आहे ना, बापरे, खूप थंडी पडलेली आहे. काल रात्री तर बाबा, म्हणजे आम्ही तर फॅन लावतच नाही, कुणाल आपला फॅनशिवाय राहत नाही, पण तो पण रात्री फॅनशिवाय झोपला होता. इतकी थंडी आता पडलेली आहे. त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना म्हटलं की चला जरा एक राऊंड मारून येऊया, इथे जवळच म्हटलं जाऊया. जरा चालल्यावरती कशी शरीरामध्ये गरमी राहते ना, आणि मग थंडी कशी आपली पळून जाईल. तर एका ह्याच्यात दोन कामं, म्हणजे आपलं शेण पण गोळा होतं आहे आणि चालणं पण होतं आहे. तिथे जवळ जाऊया, एक 5 मिनटाचा रस्ता आहे, आणि मग परत पुन्हा घरी जायचं. असं छान वाटतं सकाळ सकाळी, पक्ष्यांचे आवाज वगैरे असत ना, असं प्रसन्न वाटतं. पावसामुळे जरा चालणं राहिलं होतं, म्हणजे आम्ही पावसाच्या आधी, म्हणजे जेव्हा उन्हाळा होता ना त्यावेळी चालायला वगैरे यायचो, पण जसा पाऊस सुरू झाला तसं सगळं ते बंद झालं. मग आता म्हटलं रोज थोडं थोडं चालायला परत निघायला पाहिजे बाहेर, त्याच्यामुळे सुरुवात केलेली आहे. आणि मस्त असा थंडगार वारा पण सुटला आहे. ही बघा ती फुलांची वेल किती छान वाटते, आपल्या घराजवळ पण असणार. चला, भरपूर शेण जमा केले, अर्धी पिशवी भरली. हां, आणि ते बघा सूर्य लाल लाल भडक झालाय ना, आता उगवत आहेत. हे गाईचं शेण आहे, गाईचं शेण असतं ना. हां, हे बघा, हे असं हे असतं, आपल्याला माहिती पडतं. आणि म्हशीचं वगैरे असतं ना, त्याला काय म्हणतात, हां, ते वेगळं असतं, एकदम मोठं हे असतं, गाई बैलांचं असतं. हां,
त्याच्यामुळे आपल्याला माहिती पडतं लगेच. पण खूप आपल्या झाडांसाठी उपयोगी. त्याच्यामुळे दरवर्षी ना आम्ही असंच करतो, जमा करतो शेण. आता सुरुवात केलेली आहे बघा शेण जमा करायला. त्याच्यामुळे असं घाण वगैरे काय वाटून नाही घ्यायची, काय नसतं, हे चांगलं असतं खूप. घाण कशाला सारवतात घरात ते. हां, सारवण वगैरे पण करतात ना. आणि हे आणा पाय होतं ना, निघत नाही, चिपकलंय जमलेलं ते. जे निघतं तेवढंच काढ. खरडू ना माती, खरडवू नको ते. मातीने खरडू. आणि खडी येते त्याबरोबर ती काढूया आपण खडी. चहा घे नाही तर परत लगेच थंड होऊन जाईल, वातावरण किती गार आहे. तर घरी आल्यानंतर लगेच आम्ही इथे चहा घेतला आहे प्यायला. आणि येता येताना आम्ही थोडीशी लाकडं पण घेऊन आलो. तर ही बघा इथे थोडीशी लाकडं पडलीत, ती चुरीला बघा लावलेत. आणि समोर बघा आपल्या आड्याजवळ दिसतेच लाकडं पडलेली. म्हणजे अशी एका ह्याच्यात 2 कामं आपली झालेली आहेत. घ्या चहा घ्या. तर साबुदाणे रात्री बघा भिजवायला विसरली मी. तर सकाळी सकाळी जरा भिजत घालते, अजून वेळ आहे, भिजतील तोपर्यंत. त्याच्यावर असं ना पाणी टाकून ठेवते एक 5 ते 10 मिनटं, म्हणजे साबुदाणे आपले कडक राहणार नाही, मग चांगले असे भिजून होते. याचं कधी कधी होतं ना, आपण विसरतो, मग आयत्या वेळेस काय काय गोष्टी कराव्या लागतात, तेच आहे. त्याची ना साबुदाण्याची खिचडी बनवायची, कुणाच्या बाबांना भरपूर आवडते, त्याच्यामुळे भिजवले आता. तर कालच्या व्हिडिओला आलेल्या भरभरून कमेंटसाठी तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. म्हणजे आमच्या ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ बघा शेअर केला तुमच्याशी. खूप अगदी मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद. तर इथे आता आपलं घरातलं बघा रुटीन चालू झालेलं आहे. आज थंडी भरपूर असल्यामुळे आल्याला लगेच ना कुणालच्या बाबांनी चूल पेटवली. म्हणजे चूल कशी मला अजून जमत नाही आहे पेटवायला, म्हणजे आता इतकी वर्ष झाली मी गावी राहते, जवळजवळ 4 वर्ष झाली, पण अजून पण पटकन अशी मला जमत नाही. म्हणजे करते मी कधी कधी, पण थोडासा वेळ लागतो चूल पेटवायला. तर चुलीच्या पुढच्या साईडला पाणी तापत ठेवलं आणि मागच्या साईडला वाघ्या शेरू यांचं चिकन आहे ना ते गरम करत ठेवलं. लगेच आहे ना सगळ्यांचा नाश्तासुद्धा बनवून घेतला. म्हणजे साबुदाणे तोपर्यंत भिजले होते, साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली. आज की नाही पाणीसुद्धा भरायचं होतं, त्याच्यामुळे सगळ्यात मोठं काम काय आहे तर पाणी भरायचं होतं. तर ज्या दिवशी पाणी भरायचा दिवस असतो ना त्या दिवशी आम्ही बागेतलं काम करत नाही, कारण दोन्ही पण कामं जमत नाही. पाणी भरायला 1-1.5 तास जातो आणि त्याच वेळेस जर का बागेतलं काम पण करायचं झालं की त्याला पण भरपूर वेळ लागतो. त्याच्यामुळे दोन्ही कामं जेव्हा असतील त्यावेळेस बागेतलं काम आम्ही करत नाही, ते संध्याकाळच्या वेळेस ठेवतो. तर इथे सगळं आमचं आवरून झालं आणि मग मी देवपूजा करायला सुरुवात केलेली आहे. तर देवपूजा बघा करून झालेली आहे. आज मी ना तुमच्याशी बोलणार आहे या अगरबत्तीविषयी. म्हणजे इतकी मस्त अगरबत्ती आहे, तर सुगंध इतका छान आहे ना, त्याच्यामुळे मला ना तुम्हाला ही अगरबत्ती दाखवावीशी वाटते. तर ही बघा, ही ना मी डीमार्टमधनं आणलेलं पॅकेट आहे, मंगलदीप आणि मस्क मेलन. इतका छान सुगंध ह्याचा घरभर, खूप छान छान वाटतं. म्हणजे चिबूड बघा असतं ना त्याची, त्या फ्लेवरची ही अगरबत्ती आहे, पण खूप छान आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी. गेले 7 दिवस झाले, आठवडा झाला ना आपण वापरतोय. हां, आठवडा झाला आम्ही वापरतो ही अगरबत्ती. आणि सकाळ संध्याकाळ जेव्हा पण मी लावते ना, घरातलं वातावरण इतकं छान राहतं ना, सुगंध अगदी बाहेरपर्यंत सुगंध याचा दरवळत असतो, इतकी ही अगरबत्ती छान आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर का डीमार्टला गेलात आणि जर का अगरबत्ती घ्यायची असेल तर ही तुम्ही ना वापरून बघा. एक पॅकेट आणून ना वापरून बघा आणि सांगा तुम्हाला पण आवडते का. पण खूप छान आहे आणि अशी फारशी अशी महाग पण नाही आहे. डीमार्टमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, बाय 1 गेट 1 बघा असतं ना, त्यातच मी अशी घेतली होती. आणि फर्स्ट टाईमच ही मी घेतली होती, म्हणजे बघूया वापरून कशी आहे ती. पण खूप छान आहे. आता नेक्स्ट टाईम मी पुन्हा जाईन ना डीमार्टमध्ये, तर ही आता आमच्या घरामध्ये अगरबत्ती फिक्स, म्हणजे ही आता आणलीच जाणार अगरबत्ती, इतकी छान आहे. इकडे ये दादा, हा बा आतमध्ये येतोय, हा बघा आला आत्तासा. म्हणजे तुमच्याशी मी बोलून झाली आणि 2 मिनटात तो आलेला आहे घरामध्ये. आहे चिखलात लोळला आहे, पण जरा आज कमी आहे, काय करायचं ह्यांना. शेरू पण आपला आला होता चिखलात लोळून, तो कमी आहे पण जास्त आहे नाही आहे, थोडंफार आहे, धुवावं लागेल. चला बसा खाली, पाणी बिणी पिवा, चला. बघा पाणी ठेवलं आहे त्यांचं.
तर बाजारातून की नाही कोथिंबिरीच्या 2 जुड्या आणल्या होत्या. तर म्हटलं चटणी बनवून ठेवूया आणि अशी चटणी बनवून ठेवली ना की आयत्या वेळेस खूप उपयोगी पडते. तर इथे बघा कोथिंबीर घेतलेली म्हणजे जवळजवळ 1 जुडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या मिरच्या आहेत ना जास्त तिखट नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जर का वाटलं की जास्त आहेत मिरच्या, पण खूप कमी तिखटाच्या मिरच्या आहेत त्या. आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. आता माझ्याकडे मोठं भांडं की नाही मिक्सरचं ते बिघडलेलं आहे, त्याच्यामुळे छोट्या भांड्यातच कोंबून मला ना ते मिक्सर की नाही लावावं लागतं. आलं, मिरची, कोथिंबीर घेऊन झाली. त्यात नंतर शेंगदाणे टाकलेत, लिंबाचा रस टाकला आहे आणि चाट मसाला, मीठ आणि काळं मीठ बघा असतं ना ते सर्व टाकलेलं आहे. आणि हे थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला ही चटणी आहे ती बनवून घेतलेली आहे. आता ही जी चटणी आहे ना म्हणजे कशाबरोबर पण सँडविच आहे, आलू पराठा आहे, म्हणजे कोणता पण बघा पदार्थ असतो ना नाश्त्याचा त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. खूप चवीला एकदम भारी लागते. तुम्हाला जर का आवडत असेल तर यात तुम्ही लसूणसुद्धा वापरू शकता, अजून चव की नाही भारी येते. तर इथे चटणी ही कोथिंबीरीची वाटून झाली. त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवणार होती पुदिना. हा पुदिना बघा आपला बागेतला पुदिना आहे आणि आता ह्या पुदिन्याची चटणी बनवून ठेवते. म्हणजे पाणीपुरीचं पाणी असतं ना ते चटणी बनवून ठेवते. आता पुदिना कसा लावला ते मला विचारलं होते का ताईंनी. आता हा जो पुदिना आहे ना तो बघा काढून घेतला होता मी, म्हणजे बाजारातनं विकत आणला होता. आणि विकत आणल्यानंतर ही बघा ही जी काडी आहे ना, आता ही एकदम पातळ काडी आहे, जरा जाडसर काडी पाहिजे. म्हणजे देठ आहे ना त्याचा असा जाडसर पाहिजे. बघा हा पण चालून जाईल. आणि थोडासा मोठा होता तो, तर 2-3 काड्या की नाही अशा काढून मी पाण्यामध्ये भिजवलं होतं. आता ही बघा ही ह्याच्यापेक्षा पण जाडसर पाहिजे. असं ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्यात असं टाकून ठेवायचं. ह्याच्यापेक्षा मोठी दांडी असते ती. तुम्हाला मी उदाहरण देते. तर हे बघा ह्या लाल मटाच्या काड्या आहेत बघा. लाल मठ आणला होता ना आणि आपल्या इथे पण आहे बागेमध्ये कुठे कुठे रुजलेला. तर ह्या काड्या जगतात लाल मटाच्या. त्याचं पानं खुडून घेतली आणि हे बघा हे असं पाण्यामध्ये ना टाकून ठेवलं. त्याला आता बारीक बारीक बघा मुळं फुटलेले आहेत. आता हे मातीमध्ये मी लावून टाकणार म्हणजे ते जगतं मग लाल मठ. तसंच सेम पुदिन्याचं पण तसंच आहे. ह्या काड्या आहेत ना अशा पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या, मग त्याला अशी मुळं फुटतात आणि मग त्या काड्या आहेत ना जमिनीमध्ये लावायच्या. तर अशा पद्धतीने पुदिना आपल्या बागेमध्ये आलेला आहे भरपूर. तर आता ह्या पुदिन्याची चटणी बनवून घेते. म्हणजे पाणीपुरीचं पाणी असतं ना ते. हा पुदिना घेतलेला आहे, आलं आहे आणि एक 10 ते 12 मिरच्या आहेत आणि तिखटवाल्या मिरच्या आहेत. आलं आता खालीसुद्धा गेलं आहे बघा भरपूर. आता हे सगळं असं मिक्सरला की नाही वाटून घ्यायचं आपल्याला. त्यात काय काय टाकायचं ते पण तुम्हाला दाखवते. तर पुदिना जेव्हा मुळं येतात ना त्याच्यानंतर तो जमिनीमध्ये रुजवायचा असतो. आता मी जेव्हा जमिनीमध्ये म्हणजे करीन ना पुदिन्याला, आता माती वगैरे घालायची बाकी आहे, त्यावेळेस ती गोष्ट पण तुमच्याशी शेअर करीन. पण आता बघा बागेमध्ये काय केलं नव्हतं त्याच्यामुळे मी दाखवलं नाही आहे. तर तुम्ही ही मुळं फुटली ना त्या काड्यांना पुदिन्याच्या की तुम्ही मग मातीमध्ये रुजवा. अगदी कुंडीत पण छान प्रकारे तयार होतो. पण जेव्हा मी करीन तेव्हा नक्की तुमच्याशी शेअर करीन. तर इथे मिक्सरमध्ये बघा पुदिना घेतलेला आणि मिरच्या, आलं, त्यात लिंबाचा रस टाकला आहे, काळं मीठ टाकलं आहे आणि आपलं सफेद मीठ असतं ते टाकलेलं आहे आणि चांगलं असं वाटून घेतलेलं आहे. आता ही जी चटणी आहे ना पुदिन्याची ती फ्रीजरमध्ये भरून ठेवायची आणि कधी पण आपण आयत्या वेळेस कधी पण पाणीपुरीचं पाणी ह्या चटणीपासून तयार करायचं. तर अशा प्रकारे जेव्हा पुदिना बागेतला तयार होतो ना त्यावेळेस मी अशी चटणी बनवून ठेवते फ्रीजरमध्ये आणि जेव्हा हवं तेव्हा पाणी बनवून मग पाणीपुरी तयार करायची. आता जेव्हा पाणीपुरी मी तयार करीन ना त्यावेळेस तुम्हाला दाखवीनच की कशाप्रकारे मी पाणी तयार करते. आता ह्या दोन्ही पण चटण्या आहेत ना व्यवस्थित झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायच्या. अगदी तुम्ही महिनाभर जरी ठेवलात ना तरी पण ह्या चटण्या खराब होत नाही. इतक्या या चटण्या की नाही छान राहतात. तर नक्की करून बघा तुम्ही पण. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे, 4:30 पावणे 5 झाले होते. तर 2 दिवसाचे धुतलेले कपडे इथे सुकलेले आहेत ते आता काढून घेतले. एक दिवस आड करून मी कपडे धुते, म्हणजे रोजच्या रोज नाही धुवत. कधी कधी घरातलं काम आणि बागेतलं काम इतकं असतं की काही कामं की नाही घरातली म्हणजे बाजूला ठेवावी लागतात. तर त्यापैकी कपड्यांचं काम जे असतं ते मी एक दिवस आड करून करते मी. तर हे कपडे सुकले त्याच्यानंतर घड्या वगैरे करून घेतल्या कपड्याच्या आणि थोडंसं हॉल पण आहे ना तो जरा आवरून घेतलं. म्हणजे इकडे तिकडे काय काय वस्तू पडलेल्या होत्या त्या सर्व सारख्या करून घेतल्या. कुणालच्या बाबांचं बाहेर की नाही बागेमध्ये काम चालू होतं. वेल तुटले का आहे ती? वेल म्हटलं तुटले का आहे?
तो शेरू ओरडायला लागला. बघू दे. घोसाळी काढलेत. आता रान साफ करवते ना, ते आतमध्ये असतात ना भाज्या. छोना मोना इकडे बघ. शेरणी, ए शेरणी, ए शेरू इकडे. शेरू शेरणी इकडे. मग कसा वाज घेतोय बघ ना. तिकडे झाला साफ झाला, तिकडला जंगल थोडासा राहिला. कुठला? समोरचा. या साईडचा. कसा काय? कसं काय म्हणजे? शेरू इथे. बाबा काम करतो इकडे. जा बाबा बरोबर जा. जा लांब हो. हाव आहे तिथे. हाव आहे. काय हवं? काय हवं? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे तुला? काय हवं? हे आपल्या भाग्याचं ना नेहमीच आहे. म्हणजे संध्याकाळची वेळ झाली असेल ना आणि आपण असं बसलेलो असेल ना की तो नेहमी त्याचं ठरवून येणार आणि आपल्याला असं हाताने असं हे करत बसणार, अशी नखं मारत बसतो. म्हणजे काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो, लाड करण्याचा प्रयत्न करतो. तर बघा शेरू ओरडतोय तिकडनं. आता तो आता सांगतोय मला सोडा म्हणून. तर आता कुणालचे बाबा आणि काका पण आलेले आहेत. ते तिकडे काही गवत बिवत कापतात काका गुरांसाठी त्यांच्या. आताचा आरा कसा सुकत आलेला आहे ना, इथे थोडाफार हाय हिरवा, तो घेऊन जातात ते कापून कापून त्यांच्या गुरांसाठी. आणि कुणालचे बाबा पण थोडंफार काय रान वगैरे काय साफ करतात. असं माझं मी आता घरातलं आवरून घेतलं. कुणालचं ऑफिस अजून चालू आहे, त्याचं 8-8:30 काम चालू असतं, त्याचं करत असतो. माझं गार्डनमधलं थोडंसं काम आहे ना, आज मी बाकी ठेवलं आहे. म्हणजे थोडंसं जरा कंटाळा केला मी. करायचं होते 2-3 कामं करायची होती, तर म्हटलं नको आता, मला खूप थकल्यासारखं वाटते मला. आज खूप असं काम केलेलं आहे. जास्त असं तुमच्याशी शेअर नाही केलं, पण भरपूर असं काम आहे ना करून जायला, घरातलं पण आणि बाहेरचं पण. त्याच्यामुळे खूप थकले मी आता. पण आता असं वाटतं की शांतपणे असं बसावं इथे. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.